अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार। शिवसेना शिंदे गटाने हे सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड केला हा प्रकार। रात्रभर केला मंगल कार्यालयाच्या बाहेर पहरा। ह्या डिटेल झालेल्या महिला आहेत, पण माझ्याकडे अशी माहिती सुमारे 2000 महिला अंबरनाथमध्ये बोगस वोटिंगसाठी आणलेल्या आहेत आणि मुंब्रा, भिवंडी, मालेगाव पासून या महिला आणलेल्या आहेत आणि अशा महिलांचा वापर बोगस मतदानासाठी केला जातो। हे तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होईल आणि ज्याने कोणी आणले त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मोठे आंदोलन अंबरनाथमध्ये करू। हा तपासाचा भाग आहे, पोलीस हे निष्पन्न करतील। पोलिसांवर आमचा खूप दांडगा विश्वास आहे। आमची माहिती अशी, आमचं मत असं आहे की पोलीस कधीही चुकीचे काही करत नाहीत आणि चुकीचं कुठल्याही प्रकारे चुकीचं असं कुठल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत नाही। त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू। कृष्णा मॅरेज पश्चिमेला चिंचपाडा आणि घोसगावचं नाही, आरोप करणं वेगळी गोष्ट आहे। आता माझ्या खिशात समजा ₹1,00,000 होते, मी काय वाटत सुटतो का? आरोप करणं तर हा वेगळा विषय झाला। आरोप कोणी कोणावर करतं, पण त्या बिनबुडाचे आरोप करणं यांची खानदानी सवय, त्यांना ती लागलेली सवय काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे। पण तुम्ही डिटेक्ट करा, त्याच्यामध्ये तपास बघा। तर माझ्याकडे पैसे खिशात पैसे म्हणून का मी त्या पैसे वाटत सुटलो ना? काय मतदानाचा काय कौल आहे? मतदानाचा कौल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती। भारतीय जनता पक्ष ह्यावेळेस नगरपालिकेमध्ये बघा त्यांचा झेंडा कसा आमचा फडकतो हे आता उद्याच समजेल आपल्याला। प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, अंबरनाथ।